बघा ताई, उशीर होऊ देऊ नका. पूजेची तयारी करून घेतो आम्ही. आजूबाजूचे पण येतील आणि काही नातेवाईक पण येतील आपले. हो वहिनी, येते मी वेळेवर. ताई, लेकरायला राहू द्या, तुम्ही एकट्याच या. पण वहिनी. हो ना ताई, तुम्ही लेकरांना घेऊन येसाल आणि तुमचं सगळं लक्ष त्यांच्यावरच असेल. बघा ताई, तुम्हालाच माहित आहे ना हो, तुमचे लेकर किती परेशान करतात. ते काय शांत राहत नाहीत, काय नाही तर नका आणू. एक तर ते कोणाचं ऐकत नाहीत, काय नाही तर तिकडेच त्यांना आजी आज्याकडे ठेवा. तिकडे तरी राहतील त्यांच्या सोबत व्यवस्थित. आता इथं पूजा बिजा करावं का तुमच्या लेकरायला सांभाळावं? त्यांना तिकडेच राहू द्या ताई. पण वहिनी, लेकरांनी पण प्रसाद खाल्ला असता की त्यांना पण पूजा करता आली असती. अहो ताई, कसं बोलताय तुम्ही? श्राद्धाचं जेवण कोण खाऊ घालते लेकरायला? कावेरी, मला उशीर होतोय. बरं ताई, त्यांना बाहेर जायचे, उशीर होत आहे. तुम्ही या, पण लेकरायला आणू नका. नंतर कधीतरी घेऊन या लेकरायला. चला, मी ठेवते, बाय. पण वहिनी, याच्यामुळे तुमच्या बहिणीला मला बोलवा वाटत नाही. सगळ्या खानदानीला घेऊन निघते बाई. आता तुम्हीच मला सांगा, घरामध्ये पूजा पाठ आहे, लोक येतील, कोण सांभाळणार तुमच्या बहिणीच्या लेकरायला? आणि तिचे लेकर कोणाचंच ऐकत नाहीत. मम्मी, कधी येणार आहेत आत्याबाई? पिंकी, तुझं पोट दुखू लागलं ना बाई? आता बरं वाटतंय का? हो बेटा, चल, बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जाऊ ता. नाही पप्पा, आता मी एकदम बरी आहे. बरं पिंकी, बरं वाटत असेल तर जा बाई, तुझ्या रूम मध्ये आराम कर. होय हो, पूजेची लिस्ट तयार झाली का? हो, झाली आहे. मी 1-2 दिवसामध्ये सगळं सामान घेऊन येतो. बरं झालं. तुम्हाला माहित आहे का, माझी आई म्हणते श्राद्ध करणं खूप पुण्याचं काम असतं. आपण जेव्हा जेवू घालतो ना, तेव्हा आपले पूर्वज खूप खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. हो ना कावेरी, आपण बाबाचं श्राद्ध खूप चांगल्या प्रकारे करू ता. बरं चल, मी निघतो. काही जर पाहिजे असेल तुला तर मला व्हॉट्सअप कर, मी येताना घेऊन येतो. बरं. आता माझ्या बहिणीला विचारते कधीपर्यंत येणार म्हणते. तिला तर जरा लवकरच बोलून घेते. अरे, एवढी तयारी जे बाकी आहे. कावेरीनं तर आज नाश्ताच नाही दिला. विसरली की काय? माय, तुला माहित आहे का, काही दिवसांनी आत्याबाई येणार आहेत. आज माझ्या मम्मीने फोन केला होता आत्याबाईला. असं का ग पिंकी? मला हे सांग, तू आज शाळेला काहून नाही गेली? माझ्या पोटात दुखू लागलं रात्री, म्हणून मम्मीने स्कूलला नाही पाठवलं. आता बरं वाटतंय का? हो माय, आता चांगलं वाटायलंय. पिंकी, एकदा तुझ्या आईला सांग मला नाश्ता द्यायला. मला औषध घ्यायचे तर. माय, तू अजून नाश्ता नाही केला? हो ना, तुझ्या मम्मीला काम असतात घरातले, कदाचित विसरली असेल. जा, एकदा सांग. पिंकी. हा माय, बोल की. पिंकी, तुझे पप्पा कुठं आहेत? त्याला बोलव माझ्याजवळ. 1 हप्त्यापासून आला नाही माझ्याजवळ. ते 1 हप्त्यापासून मी पण बघितलं नाही त्याला. माय, पप्पा तर आता ऑफिसला गेलेत ग. ते येतील 5-6 वाजता. ते आले की त्यांना सांगते मी, मग ते येऊन बसतील तुझ्याजवळ. आता मी जाऊन तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. एकच घरात राहून माझ्या पोराला भेटून किती दिवस झाले. किती लाडानं प्रेमानं लहानाचं मोठं केलं. आज एक वेळेस सुद्धा त्याला माझी आठवण येत नाही. एका छताखाली वायली टाकल्यासारखं राहते. कधी मला विचारत नाही कशी आहे म्हणून. माझ्या जवळ येऊन कधी बसतो. खरंच म्हातारपण लय खराब राहते. माय बापाचं वजन होते लेकाला. मम्मी, अगं पिंकी, कुठं होतीस तू? तुझ्या मावशीचा फोन आला होता. मम्मी, तू माईला अजून नाश्ता नाही दिला. काय म्हणू लागली ती? तू इतक्या वेळची माईजवळ होतीस काय? मम्मी, माईला भूक लागली, माईला औषध घ्यायचे, त्यामुळं माईला नाश्ता दे. पिंकी, तुझ्या माईचं पोट दुखायले, त्याच्यामुळे नाश्ता नाही दिला. चलायला फिरायला जमत नाही, बाथरूम पर्यंत जाऊ शकत नाही बाई. गोदड्या पलंग खराब करायची भय कोण साफ करणार? एक दिवस नाश्ता नाही केला ना तर पोट बराबर होऊन जाईल. म्हातारपणी बाईच्या जिभीला लयच चव.
पण मम्मी, माईला लय भूक लागली. माई जेवण मागायली. तू काहीतरी दे ग मम्मी. बरं हे घे. आता काही बनवलं नाही, हे देऊन ये जाय. मम्मी, माई ही कशी खाईल चपाती? इतर नुसती चपातीच आहे, भाजी पण नाही याच्या सोबत काहाची. पिंकी, तू लहान आहेस, तुला काही माहित नाही ग. पहिले जमान्यातले मथारे कुथारे माणसं असंच खात गेले. जाय आता नेऊन दे. हिला नाश्ता पाहिजे म्हण. हा गाय मुतायची तर सुद नाही आणि मोठी निघाली नाश्ता करायला. अगं रश्मी, काय हो आई, अशी नाराज होऊन काऊन बसलीस? काही नाही आई, ते बाबाचं श्राद्ध आहे ना, त्याच्यासाठी जायचं होतं. हा जाय की मग रश्मी. तू इकडची काही काळजी करू नको, लेकराचे काही टेन्शन घेऊ नको, तू आपलं जाय. हो ना आई, वहिनीचा फोन आला होता सकाळी. बरं बरं. अगं माय गे, चहा राहिलाय गे गॅसवर. वहिनीला एकदा फोन करू काय की परत? अरे वहिनी फोन काऊन उचलला हालात गड्या? पुन्हा एकदा करते. हॅलो. हा हॅलो वहिनी. हा बोला ताई. अहो एकदा फोन नाही उचलला तर जरा विचार करत जा ना, काहीतरी कामात असेल म्हणून. आणि तसं बघायला गेलं तर सकाळी आपलं बोलणं झालंच होतं की. अहो वहिनी, काय झालंय? हे कसं बोलताय तुम्ही? सांगा काय काम होतं ते. वहिनी, मला जरा आईला बोलायचंय, फोन नेऊन द्या. 2 दिवस झाले फोन करायले, दादा पण फोन उचलना झालाय. सकाळी तुम्ही थोडंसं बोलल्या आणि फोन कट केला. मला आईला बोलायचंय वहिनी, फोन नेऊन द्या. 2 दिवस झाले तर. हो ना ताई, मी आताच आले आईच्या रूम मधून, झोपल्यात त्या. तुम्ही नंतर करा फोन. बरं वहिनी, आई चांगली तर आहे ना? माहित नाही पण मला कसं वेगळंच व्हायलंय 2 दिवसापासून. हो हो ताई, एकदम बरे आहे ता. बेडवर बसल्या बसल्या सगळं भेटायले, अजून काय पाहिजे म्हातारपणामध्ये. हा वहिनी, तुम्ही बराबर तर बोलताय. तुम्ही खूप काळजी घेता आईची. वहिनी, मी विचार करू लागले की 1-2 दिवस आधीच येते. आई जवळ बसून थोड्याशा गोष्टी तरी करल इकडच्या तिकडच्या. कारण तुम्ही तर म्हणायला ना की त्या पूजेच्या दिवशी आजूबाजूचे लोक पण येतील, नातेवाईक पण येतील, तर मग लय गर्दी व्हायची होय, तर आई सोबत माझं बोलणं पण होणार नाही. तर मी विचार करू लागले 1-2 दिवस आधी येते मी. अहो नाही नाही ताई, 1-2 दिवस आधी येऊन काय करणार? तुम्हाला तर माहीतच आहे की किती पाऊस पडायला ते. जसाच पाऊस पडला तशीच लाईट जाते. आता आमची तर मजबुरी आहे ताई. हे तर आमचं घर आहे, इथं तर आम्हाला राहावंच लागते. तुम्ही काऊन परेशान व्हायला गर्मीमध्ये? आरामात घरी राहा, श्राद्धच्या दिवशी या. वहिनी, मला माहित आहे माझ्या घरचं. अहो वहिनी, माझं जेव्हा लग्न झालं नव्हतं ना, तर रात्र लाईट येत नव्हती की. आता तरी येते. वहिनी, माहेरामध्ये ना पंख्याची हवा सुद्धा एसी पेक्षा कमी लागत नाही. तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका वहिनी, मी उद्याच येते. माझं ना आईला भेटण्याचं लय मन करायले वहिनी. वहिनी येते मी उद्याच. हॅलो वहिनी. बरं बरं, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं. मी तर तुमच्या भल्यासाठी विचार करू लागले. ही उद्याच येणार आहे. मी माझ्या बहिणीला आजच बोलवते, यांना फोन करून बोलते, येताना घेऊन येतील तिला. आई, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी लेकरांना तुमच्यापाशी सोडलं तर चालेल काय? लेकरं सोबत असले तर आईजवळ बसायला जास्त वेळ भेटणार नाही मला. मला यावेळी खूपच वेगळं वाटत आहे. असं वाटायले आईजवळ जाऊन थोडंसं बोलत बसू काय की. आई, लेकरं येतात तर सोबत माझ्या, पण लगेच दुसऱ्या दिवशी जिद्द करतात की चल आपल्या घरी म्हणून. मला वाटायले की मी उद्याच जाऊ काय की माझ्या माहेरामध्ये, आणि मग बाबाचं श्राद्ध करूनच येते. बाय, मी तुला तर पहिलेच बोलले होते की तू जाय म्हणून. आणि हां, लेकराशिवाय आमचे मन लागत नाही. लेकरायला तर तू आमच्यापाशी सोडून जाय, आम्ही बराबर लक्ष देतो. तू काही काळजी करू नको. थँक्यू आई. मम्मी, मम्मी, ए मम्मी. पिंकी, काय झालं बाई? मम्मी, तुला माय बोलवायली. काय काय झालं आता? काय काम पडलं तुझ्या माईला? 2 मिनिटं आराम करू शकत नाही का मी? मम्मी, माईचे कपडे घाण झाले तर, आणि माईचं गोधडं पण. माईच्या रूम मध्ये खूप घाण वास यायलाय. चल ना मम्मी, एकदा साफ करून दे. पिंकी, तसं बघायला गेलं तर तुला तुझ्या मम्मीची बिलकुल काळजी नाही है ना? तुला मी सकाळीच म्हणलं होतं ना की काही देऊ नको खायला म्हणून. अरे नाही खाल्लं असतं तर आतापर्यंत बराबर झाली असती. पिंकी, जाऊन बोल तुझ्या आजीला, मम्मी थोड्या वेळ आराम करायली म्हणाव, संध्याकाळच्याला बदलते कपडे. आणि राहिली गोष्ट गोधड्याची,
बेटा ती 1-2 दिवसाला बदलली जात नाही. पुढच्या संडेला धुते. मम्मी माईच्या रूम मधून लय घाण वास यायलाय. मम्मी तू माईचे कपडे बदलून दे ना एकदा प्लीज मम्मी. बरं चल ठीक आहे करते. माहित नाही कोणता जादू केला हिच्यावरती. पूर्ण दिवस माय 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 म्हणत राहते. हे बघा आई, जोपर्यंत तुमची तब्येत बराबर होत नाही ना तोपर्यंत खाली झोपा. मला दुसरे घरातले 1000 कामं हात. रोज रोज गोधड्या कोण धुवाव? तुमच्या मतानं का मला घरात काही कामं नाही की काय? मी नेहमी तुमचे कपडे नाही धुवू शकत. आणि खरं सांगायचं जर झालं ना आई, तुमच्या कपड्यामधून घाण वास येते. आता उलटी आल्यासारखं वाटायलंय मला. सकाळपासून तर 2दा केलंय. अगं कावेरी माझ्यासाठी औषध मागव. आई औषध तर येईलच, पण तुमच्या त्या जिबीवर जरासं कंट्रोल करा आणि बार आवाज देत जाऊ नका. 1000 कामं असतात मला. तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही मी. माय खाली काऊन बसलीस तू अशी? माय मम्मीनं गोदडं बदललं की मग तू अशी खाली काऊन बसलीस? वरती बेडवर बस चल. बेटा माझी तब्येत बरोबर नाही ना, मग ते गोदड खराब व्हायचं होय. मी तुझ्या पप्पाला औषध आणायला सांगते, मग मी बरी होईल ना. मग बेडवर बसते बाळा. अगं तुझ्या मम्मीला पण खूप कामं असतात ना. ती किती बार बदलणार माझं गोदडं. परेशान होऊन जाते ती पण. पिंकी एक वेळा बाळा तुझ्या मम्मीच्या फोनवरून तुझ्या आत्याला फोन लावून दे ना माय. थांब माय मम्मी जवळून फोन घेऊन येते. माय तुला माहित आहे का आत्याबाई उद्या येणार आहेत? माझी मम्मी फोनवर बोलू लागली आत्याबाई सोबत, मी ऐकलं. बरं असं का? उद्या येणार हाय. माय पप्पाला मी फोन करते, येताना ते तुझं औषध घेऊन येतील. तू नेहमी खुश राह माझी पिंकी. भाऊ. अरे ताई तू? वहिनी नमस्ते. भाऊ नमस्ते. नमस्कार आत्याबाई. पिंकी हे घे बाई, तुला पेढे लय आवडतात ना. थँक्यू आत्याबाई. ताई एखादा फोन करायचा असताना मी आलो असतो तुला घ्यायला. दादा मला वाटलं की तू कामात आधीच बिझी असशील म्हणून तुला कॉल केला नाही, म्हणून मी कॅबने आले. बरं झालं जाऊ दे. बरं बस तू, मी जाऊन येतो जरा बाहेर. हो ना तुम्हाला उशीर व्हायला, तुम्ही निघा. ताई सोबत तर मी आहे. तिकडे तुमची सगळेजण वाट बघत असतील. कुठे चाललास दादा? अरे ताई तुझ्या वहिनीच्या बहिणीला घ्यायला चाललो मी. बाबाचं श्राद्ध आहे, लय काम राहतात घरामध्ये. खूप लोक येणार आहेत ना, त्यामुळे थोडीशी कामामध्ये मदत होईल. बर मग वहिनी अजून कसं चाललंय? हा ताई मी बरी आहे. बरं झालं ताई तुम्ही लेकराला घेऊन नाही आल्या. ते आता तुम्हाला आरामामध्ये राहता येईल 2-3 दिवस. नाही तर तुमचे लेकरं नुसते परेशान करून टाकतात. आता तुम्हीच बघा पिंकीला, हाय का जरासा तरी त्रास देते का? किती शांत स्वभाव आहे तिचा, बिलकुल सत्वत नाही ती तर. हो ना वहिनी, पिंकी तशी खूप समजदार आहे. आणि भाई वहिनी आई कुठं आहे? दिसना झाली. नाही तर इथं सोप्यावरच बसलेली असते. त्या त्यांच्या रूम मध्ये आहेत ताई. बरं वहिनी मी एकदा जाऊन आईला भेटून येते. ताई तुम्ही तर अजून 2-3 दिवस राहणारच हा की? पहिले चहा पाणी करते, नंतर भेटा तुम्ही तुमच्या आईला. हो थांबा की वहिनी, आता करतील दोघी जणी माया लेकी माझी चुगली. आई 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 तू अशी जमिनीवर का ग? जमिनीवर अशी काऊन झोपलीस तू? बेडवर झोप की. आई काय झालं मला सांग की. आत्याबाई मम्मी बोलली माईला खाली झोपण्यासाठी. कामून? माईचं पोट खराब झालंय म्हणून. माय कपडे सारखे खराब करायली ना. काल माईनं गोधडं पण खराब केलं होतं, कपडे पण खराब केले होते. मग मम्मीला रोज धुवावं लागते ना. याच्यामुळं मम्मीनं कालपासून जेवण पण दिलं नाही माईला. आणि माय कालपासून मग अशीच खाली झोपायली. काय आई तू कालपासून जेवण पण नाही केलं? आई कालपासून तू जेवण पण नाही केलं? बाई बार कपडे खराब व्हायले तर किती कपडे खराब करावं म्हणलं. कावेरीला किती वेळेस धुवायला देऊ, त्यामुळं कावेरीनं जेवण नाही दिलं. आई तू दादाला सांगायचं असतं ना, दादानं औषध आणले असते, तू गोळ्या खाल्ल्या असत्या ना. आई हे काय बोलणं झालं की कालपासून तू जेवणच नाही केलं? अशानं कोणती तब्येत बरी होते आई? तुझा भाऊ तर माझ्या जवळ येत पण नाही. कधी कधी
पिंकी माझ्या जवळ येते. बाकी या रूम मध्ये कोणी येत नाही. काय दादा तुझ्या जवळ येत पण नाही? पण आई, माझं 2-3 दिवसापूर्वीच तुझ्या सोबत बोलणं झालं होतं की, तेव्हा पण तू मला काही बोलली नाहीस. पहिले आई तू उठ, बेडवर बस. काही होत नाही बाई, मी इथंच बरी आहे. इथं काही परेशानी नाही. विनाकारण गोदड खराब व्हायचं व्हय. आई गोदड खराब होत असेल ना तर होऊ दे ग आई, मी आहे इथंच, धुवून टाकते मी. पिंकी तू इथं माईजवळच बस हा, मी माईला काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते. आता दोघी बहिणी मिळून सगळं काम सांभाळून घ्या. ताई, माझ्यासाठी तू नवीन ड्रेस घेतला आहे ना, मी तेच ड्रेस घालणार त्या दिवशी. कारण तू सांगत होतीस ना की खूप जास्त तुमचे नातेवाईक येणार आहेत म्हणून. अगं नाही, आज संध्याकाळच्याला तू तुझ्या भाऊजी सोबत जाऊन कपडे घे, तुझ्या मनपसंतीचे आवडीचे. तुझे भाऊजी लय पैसे खर्च करायले तर बाबाच्या श्राद्धसाठी. तुला माहित आहे का, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गल्लीतल्या लोकांना बोलवले आणि खूप जास्त नातेवाईक पण. वा वहिनी वा, मला माहित नव्हतं दादा, बाबाचं श्राद्ध एका सणासारखं करायले ते. अरे तुला बोलायचे तरी काय, माझ्या बाबाचं श्राद्ध आहे, हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे, तर मी त्यांच्यासाठी एवढं पण करू शकत नाही का? ताई तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे, तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी तुमच्या बाबाचं एवढं चांगलं श्राद्ध करायले तर. सुमन तुला काय परेशानी आहे सांग बरं मला जरा. दादा श्राद्ध करणं खूप महत्वाचं असते का? हा खूप महत्वाचं असते. पितृपक्ष केल्यामुळे आपले जे पूर्वज असतात ते खूप खुश होतात आणि ते नंतर आपल्याला आशीर्वाद देतात. तुला माहित आहे का माझं किती चांगलं काम चाललंय ते पूर्वजांच्या आशीर्वादामुळे. वा दादा वा. दादा मोठ्यांचा आशीर्वाद, आपले पित्र पण तर तेच बनतात ना दादा, जे या दुनियेत नाहीत. त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे दादा तुला. पण जी जिवंत आहे, तुझी आई त्या रूम मध्ये बसलेली आहे, तिचा आशीर्वाद काय महत्वाचा वाटत नाही. तिच्या रूम मध्ये तर तू पाऊल सुद्धा ठेवत नाहीस. एक हप्ता होऊन जाते तरी तू तिच्या रूम मध्ये जात नाहीस. तुला माहित तरी आहे का, कालपासून आईनं काहीच जेवण केलं नाही. काय? अहो ते आईची तब्येत बरोबर नव्हती, पोटात दुखत होतं त्यांच्या, पोट खराब झाले त्यांचं, त्यामुळे मी त्यांना जेवण नाही दिलं. मला वाटलं की 1-2 दिवसात बऱ्या होतील त्या. ना त्यांच्या रूमची सफाई केली जाते, ना त्यांना चांगलं जेवण दिलं जातं, चपात्या पण शिळ्या दिल्या जातात. आणि ह्या वहिनी आईला किती परेशान करतात. दादा तू वहिनीला काहीच बोलत नाहीस. अरे तुमच्यापेक्षा तर ती लहान पिंकी बरी आहे. दादा तुला जर आशीर्वाद घ्यायचाच असेल ना तर रूम मध्ये आई बसलेली आहे, तिचा आशीर्वाद घ्या ना. वहिनी मला नाही खायची तुमच्या घरची खीरपुरी. अरे ज्या घरामध्ये म्हातारे कोतारे जिवंत माणसं आहेत त्यांची काही कदर नाही, मग त्या घरामध्ये कशाचा श्राद्ध? दादा तू तर बाबाच्या श्राद्धला एका सणासारखं करून टाकलंस. दादा मला या घरामध्ये 1 मिनिट सुद्धा राहायची इच्छा नाही. पण माझी आई जोपर्यंत बरी होत नाही ना तोपर्यंत मी जाणार नाही या घरातून. दादा तू बाबाचं श्राद्ध करत आहेस ना, ते स्वीकार तरी करतील का रे तुझं असं श्राद्ध? हे कसं श्राद्ध जिथं आजूबाजूवाले गल्लीतले गावातले जेवतील, खीरपुऱ्या बनतील, इथं सण केला जाईल आणि घरामध्ये माझी माय म्हातारी कोतारी उपाशी बसली आहे. ताई मला माफ कर, मी आजपासूनच माझ्या आईवर पूर्ण लक्ष देईल. ताई आम्हाला माफ करा, आज तुम्ही आमचे डोळे उघडले. तुम्ही बरोबर बोलल्या ताई, आपले पित्र तेच बनतात, आपले बुजुर्ग जे या दुनियामध्ये राहत नाहीत, जे दुनियामध्ये नाही त्यांचा आशीर्वाद तर सगळ्यांनाच पाहिजे. पण जे जिवंत आहेत आपले बुजुर्ग त्यांचा आशीर्वाद कोणी नाही घेत. ताई जे झालं त्याला तर मी नाही बदलू शकत, पण मी एक वचन देते की याच्यानंतर मी आईवर पूर्ण लक्ष देईल. हो ग ताई, याच्यानंतर मी स्वतः लक्ष देईल आईवर. दादा तुला जास्त काही करायची गरज नाही, तू तर फक्त आई जवळ जरासं जाऊन बसत जाय. आई तर तुला बघूनच बरी होते. ताई रडू नका, शांत व्हा. ताई तुम्ही काही काळजी करू नका,
यानंतर आम्ही पूर्ण लक्ष देऊ आईवर.